शार्वी, तुझी झाली का तयारी? झाली? काय करतेस? मेकअप? मम्मीची झाली का तयारी? बघ, कुठं जायचं आपण? चला, रात्री आपण आलेलो आहोत रत्नागिरीमध्ये. 10 वाजता पोचलो होतो. मस्त जेवण करून झोपलो. सकाळी मस्त उठलो, आंघोळ वगैरे करून मस्त नाश्ता झाला. आता जेवण करून तयारीत चालू आहे आपण गणपतीपुळे जाण्यासाठी. झाली का तयारी? नाही, चालू चालू आहे. कसली करताय अजून तयारी? नंतर जावे ना. पटपट करून घ्या तयारी. मस्त बाईकवर आपण जाणार आहोत. मामा भाचीची इकडे मस्ती चालू आहे दोघांची. तूच ठेवली ना ग. दिदू, झाली का तयारी? झाली तयारी. कुठं निघालीस आता? गणपतीपुळेला. ओके. मुंबईच्या गणपतीपुळे. आणि रत्नागिरीत मध्ये आलीस की मध्ये? चला ठीक आहे. तुमची झाली का? शार्वी पण रेडी झालेली आहे. मामा नाही झाला अजून. चला दिदू, तुझी? चला. पुढे दिदू. दिदू, शार्वीला घेतली. चला. चला गणपतीपुळेला. थेट चाललो आम्ही गणपतीपुळेला. सगळे गेलेले आहेत पुढे, पण आम्हीच राहिले मागे कारण की या गाडीला ब्रेक नाहीये. काय पण नाहीये. बिना ब्रेकचं चाललीस काय? आम्हाला लिंबू टीमला असली दिली गाडी. दर काय? तर मंडळी, आज आपण निघालो आहोत गणपतीपुळ्याला. नवसाला पावणाऱ्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. सोबतच गणपतीपुळे बीचला पण जाणार आहोत. आज आपण पूर्ण दिवस मस्त असा गणपतीपुळ्यामध्येच घालवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा. खूप मजा येणार आहे या आपल्या ब्लॉगमध्ये. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जसजसे आम्ही पुढे जात होतो तसा रस्त्याच्या दोन्ही साईडचा निसर्ग अजून सुंदर दिसत होता. हा सुंदर निसर्ग पाहत पाहत आम्ही पोचलो पेट्रोल पंपावरती. कारण आज आपणाला पूर्ण दिवस बाईकवरती फिरायचे होते. त्याच्यासाठी मस्त अशी टाकी फुल करून घेतली. रत्नागिरीवरून गणपतीपुळे 25 ते 30 किलोमीटर आहे. आणि आज आपण बाईकवरून निसर्गाचा मस्त आस्वाद घेत जाणार आहोत. आम्ही घरातून जवळजवळ 11:30 वाजता निघालो होतो. मी पहिल्यांदाच बाईकवरून गणपतीपुळ्याला जात आहे. याच्या अगोदर गेलो होतो तेव्हा 4 व्हीलरने गेलो होतो, पण आता बाईकने निघालो आहोत. त्यामुळे आजचा अनुभव खास असणार आहे. खरंच रस्त्याच्या दुतर्फा मस्त हिरवीगार झाडे बघण्यासारखी आहेत. आत्ता उन्हाळा आहे त्यामुळे एवढी हिरवळ नाही, पण तुम्ही पावसाळ्यात हिवाळ्यात कोकणात व्हिजिट कराल तर तुम्हाला स्वर्गापेक्षा सुंदर नजारा पाहायला मिळतो. रस्त्याच्या आजूबाजूचा सुंदर निसर्ग पाहत पाहत कधी आम्ही आरेवारे बीचला पोचलो कळलेच नाही. कॅमेऱ्यात चालत्या गाडीवरून एवढा कॅप्चर करता आला नाही बीच. पण स्वप्नील जोशी सरांनी म्हटल्याप्रमाणे काय तो आरेवारे बीच आहे. तो तुम्ही जेव्हा इथे प्रत्यक्षात याल तेव्हाच तुम्हाला या वाक्याचा अर्थ कळतो. एवढा मस्त आरेवारे बीच आहे. तुम्ही
जेव्हा पण कोकणात याल तेव्हा गणपतीपुळे आणि या आरेवारी बीचला नक्की विजिट करा. याच्याहून सुंदर कोकण तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. तर मंडळी 25 ते 30 किलोमीटरचा प्रवास करून आपण पोहोचलो आहोत तीर्थक्षेत्र स्वयंभू गणपती मंदिर गणपतीपुळेच्या या गेटवरती. चला जाऊया गेटच्या आतमध्ये व घेऊया बाप्पाचे दर्शन आणि थोडक्यात जाणून घेऊया या स्वयंभू गणपती मंदिराविषयी थोडक्यात माहिती. मंडळी, तुम्हाला रत्नागिरीहून गणपतीपुळ्याला जाण्यासाठी ST तसेच प्रायव्हेट टॅक्सी उपलब्ध आहेत. जर तुम्ही मुंबई किंवा इतर ठिकाणावरून प्रवास करून येणार असाल तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरून बस किंवा प्रायव्हेट गाडीने गणपतीपुळेला येऊ शकता. गणपतीपुळ्यात तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी संपूर्ण माहितीसाठी खूप उपयुक्त आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. गणपतीपुळ्याला राहण्यासाठी ठिकठिकाणी हॉटेल्स, लॉजेस, रूम्स उपलब्ध आहेत व हे तुम्हाला 500 ते 2000 मध्ये मिळून जातात. पण तुम्हाला कमी खर्चात राहण्याची सोय उपलब्ध आहे, ते म्हणजे गणपतीपुळे भक्त निवास. मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या राहण्याची सोय म्हणून गणपतीपुळे भक्त निवास उभारण्यात आले आहे. चला लाईनने आपण आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये. हार घेतलेला आहे. आता लाईनने आपणाला जायचे आहे मंदिराच्या आतमध्ये. तीर्थक्षेत्र स्वयंभू गणपती मंदिर हे गणपतीपुळ्याचे सर्वात सुप्रसिद्ध मंदिर. 400 वर्ष जुने हे मंदिर आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती व जवळच अरबी समुद्र म्हणून मंदिर आगळे वेगळे आहे. गणपतीपुळे येथे भरपूर भक्तांची ये जा सुरू असते. मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आपण आता इथेच व्हिडिओ बंद करणार आहोत. तुम्ही इथूनच घेऊ शकता गणपती बाप्पाचे दर्शन. खूप छान अशी मूर्ती आहे. निसर्गप्रेमी शांततेसाठी या सुप्रसिद्ध कोकणातील गणपती मंदिरात येत असतात. तुम्हाला जर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायची असल्यास संपूर्ण डोंगराला घालणे व ही प्रदक्षिणा जवळजवळ 1 किलोमीटरचा प्रवास आहे. गणपतीपुळ्याचे स्वयंभू हे गणपती मंदिर पहाटे 5 पासून ते रात्री 9 पर्यंत दर्शनासाठी सुरू असते. पहाटे 5ची आरती होऊन सर्व भक्त दर्शन घेऊ शकतात. दुपारी व सायंकाळी भक्तांसाठी खिचडीचा प्रसादही दिला जातो. खूप छान असे हे मंदिर आहे. तुम्ही जर कोकणात आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या. चला, आपले खूप छान असे दर्शन झालेलं आहे. थोडेफार फोटो काढून आपण जाऊयात आता मस्त गणपतीपुळ्याच्या बीचवरती. मंदिरात जाण्यापूर्वी हातपाय धुण्यासाठी नळाची व्यवस्था केलेली आहे. मंदिरात जाण्यापूर्वी बाहेरच मूषक देवता यांची मूर्ती आहे.
त्यांच्या कानात आपल्या सर्व इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पापर्यंत पोहोचवू शकता. गणपतीपुळेतील हे स्वयंभू गणपती मंदिरातील गणपती बाप्पा नवसाला पावणारे आहेत. तुमचे नवस बोलून तो पूर्ण झाला की ते तुम्ही फेडू शकता. चला, आपले दर्शनही खूप छान असे झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत बीचवरती व मस्त एन्जॉय करणार आहोत. शार्वी आणि दीदी खूप खुश आहे पाण्यामध्ये खेळण्यासाठी. चला तर जाऊया बीचवरती व घेऊया बीचचा आनंद, समुद्राच्या लाटांचा आनंद. भाची प्रांजली पहिल्यांदाच कोकणात आलेली आहे आणि पहिल्यांदाच गणपतीपुळ्याला सुद्धा आलेली आहे. तिच्यासाठी हे सर्व नवीन आहे. शार्वी, हे आता येऊ नको जास्ती. अरे यार, भिजलो पुरा. शार्वी, फोटो ना घ्या, व्हिडिओ हे. पुढे या ना, पुढे या ना. हे दिदू, लाट येते ना तिथे या, इथे या. हां, मी तिला गोल गोल फिरवते. शार्वी, थोडं पाणी. अरे त्याच्यात रील काढायची. मंदिराच्या शेजारीच हा बीच आहे आणि इथे बऱ्याच वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी चालू असतात. पण दिदू व शार्वी बसायला घाबरत होत्या, त्यामुळे कोणीही त्याच्यामध्ये बसले नाही. कोणी दिला? कोणी दिला? मामाने दिला. हा, शार्वीला पण दे. दिदू व शार्वीसाठी तिच्या मामांनी भांड्याचा असा सेट घेऊन आले आहेत. दोघीही पूर्ण भिजलेले आहेत. आता दोघीही भांडी खेळत आहेत. खूप खुश आहेत या समुद्र किनाऱ्यावरती खेळून. खरंच मुलांना थोडेसे बाहेर आणले की खूप खुश होतात, आनंदी होतात. त्याच्यासाठी कधीतरी असे मुलांना बाहेर घेऊन आले पाहिजे, जेणेकरून त्यांचा थोडा मूड चेंज होईल. चला तर, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त बीचवरती
दिदू व शार्वीचा खेळून एन्जॉयमेंट झाल्यानंतर बाजूलाच असणाऱ्या या गोळ्याकडे आमचे लक्ष गेले व लहानपण आठवले. मग सर्वांनी मस्त असे गोळे घेऊन खाल्ले. इकडे देतो इकडे. बघू काय किती लागते? हा घ्यायचं थांब. काय घ्यायचं तुला? कोणतं करवंद? दिदी तुला काय? भाऊजी कैरी काय? कैरी नको. कैरी खाताय रोज घरी खाताय काय? शरीर काय घेतलंस तू? बाप्पाचे दर्शन बीचवर फिरून झाल्यानंतर मस्त आम्ही गोळे खाऊन बाहेर येताच इथे आम्हाला करवंद आणि कैरी दिसली. मग सर्वांसाठी करवंद खरेदी केला व मस्त खात खात आम्ही मार्केटमध्ये आलो, कारण आम्हाला इथून घ्यायची होती गणपती बाप्पांची मूर्ती. चला तर थोडी करूया खरेदी. पडेल ना? कोणती घेत आहे मूर्ती? बघू. अशी छोटी हात काढू. असेच आहेत ग. तुला काय घेते बघ की. असं चल पुढे बघून लास्ट. वाळूच लावू नको त्याला. चला हां इकडे पुढे या. पुढे या ना. आहे ना इकडे अजून. काय हात लावू नको. नको चला राहू दे. ठेवू मोबाईल काढून जरा थोड्या वेळ ठेवू. शांत छान आहे की. छोटी तेवढीच बरी आहे का? 450. हां बघ तुला कुठली पसंत पडते. लय महाग आहे जास्त. काय घेतले शारू? बबल्स. बबल्स उडवायचे तुला. बघू काय. अरे एवढी मोठी पेन्सिल. हां घे. कुठलं घेते तू? 30ला का? हां हे किती वाला आहे? 30 रुपये. किचन आहे त्याला काय करायचं आहे? पिऊ. हां हे कितीला? काय करायचं पिऊ ग? हे घेतलं ना? ठीक आहे. तुला घेऊ. थांबा त्यांना पैसे द्यायच्यात. काय घेतलं दिदू? अरे बापरे. दिदू तुला काय? अच्छा काय बोलते? ब्रेसलेट. कोणती बघितलीस? बघू. छान आहे. घे दे. सांग त्यांना.
चलो इकडे या. दाखव बघ कसं उडतं. हे खाऊ. एक घे ना तिला घालायला गणपतीला कधीतरी त्यांना आता आपला. येतं नको बाहेर. पेन्सिल दाखव जरा. हां दुसरं नसतं जरा अजून त्यात काय डिझाईन येते का पेन्सिल ते लय लांबत होते का छोटे आहे ना तो मग छोटीच लावा लागणार ना छोट्याच घे ते असू दे 2 त्यांना घालायला बाळकृष्णाला आणि गणपती बाप्पाला किती घ्यायचे. ही एक घे गणपतीपुळेच किचन ते आपल्या फ्रीजला लावायला हा हे एक द्या ना हां हां कोणचं घेऊ का म्हणजे गणपतीपुळे आले ना गणपतीपुळेच की घे कितीला 50 ला कितीला? 60 रुपये खालचं घे खालचं मधलं हां खालचं त्याच्या हां आता गेलं म्हणलं ते घ्यायला लागणार. हां हे नको दुसरी. असं हे चांगलं आहे अजून कोकणचं एक गेलं आता गणपतीपुळे आलं तर गणपतीपुळेच घ्यायचं कोकणला नाही. हां ते पण बाळा होते ना हो. हां झाला होता स्टॉक